नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस आहे. या गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताह काळामध्ये आपण सर्वजण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहोत. आता असं म्हणतात की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना या पारायणाच्या कालावधीमध्ये साक्षात दत्त महाराज आपल्याला दर्शन देत असतात किंवा आपल्याला दत्त महाराजांचा साक्षात्कार होत असतो. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये दत्त महाराज आपल्याला कशा प्रकारे साक्षात्कार देतात, कोणकोणत्या अनुभूती आपल्याला या पारायण करत असताना येतात, तसेच दत्त महाराज आपल्याला पारायण काळामध्ये कोणत्या स्वरूपात दर्शन देतात याबद्दल माहिती पाहणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. बघा, गुरुचरित्र पारायण काळामध्ये जी व्यक्ती श्रद्धेनं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असते त्या प्रत्येक व्यक्तीला दत्त महाराज नक्कीच साक्षात्कार देत असतात. कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये दत्त महाराजांची अनुभूती आपल्याला मिळत असते. फक्त आपल्याला तो साक्षात्कार किंवा ती अनुभूती ओळखता आली पाहिजे. आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची अनुभूती म्हणजे आपल्या मनामध्ये होणारा बदल. बघा, जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला प्रचंड प्रमाणात राग येत असतो, चिडचिड होत असते. आपल्याला अगदीच लहान सहान गोष्टींवरून राग येतो. कामाचा व्याप आणि आपलं जे पारायण आहे ते सुद्धा आपल्याला वेळेवर पूर्ण करायचं असतं आणि या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला प्रचंड प्रमाणात राग येतो, चिडचिड होते. पारायण सुरू केल्यानंतर सुरुवातीला कदाचित आपल्याला काहीच जाणवत नाही, पण हळूहळू आपण जर लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला असं जाणवतं की आपलं मन हळूहळू शांत होत चाललं आहे. पूर्वीसारखी चिडचिड आपली होत नाही. लहान सहान गोष्टींवरून आधी आपल्याला राग यायचा, परंतु आता तो राग येणं कमी झालं आहे. ज्या गोष्टींनी आपण आधी खूप त्रासून जायचो त्या गोष्टी आता आपल्याला तितक्याच त्रासदायक वाटत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या मनातील जो राग आहे तो हळूहळू शांत व्हायला लागतो. आपलं मन देखील शांत होत चालतं. आणि ही काही साधी गोष्ट नाही, ही दत्त महाराजांची अनुभूती आहे. आपण असं समजून जायचं आहे की दत्त महाराज आपल्या मनावर काम करत आहे, याचा हा संकेत असतो आणि म्हणूनच हा संकेत आपल्याला ओळखायचा असतो. आता दुसरी अनुभूती खरंच खूप खास आहे, दिव्य सुगंधाचा अनुभव. बघा, अनेक भक्त सांगत असतात की पारायण करताना अचानक घरामध्ये एक वेगळाच सुगंध पसरतो. कधी फुलांचा वास येतो, कधी चंदनाचा वास येतो किंवा कधी अक्षरशः हिना अत्तराचा सुद्धा वास येतो. असं अनेक भक्तांना या पारायण काळामध्ये जाणवलं आहे. आणि हा जो वास त्यांच्या घरामध्ये जाणवतो किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठेही अगरबत्ती लावलेली नसते किंवा कोणत्याही सुगंधित फूल आपल्या घरामध्ये उपलब्ध नसतं, तरी देखील आपल्याला आपल्या घरामध्ये अचानकपणे अगरबत्तीचा सुवास येतो किंवा एखाद्या फुलाचा सुगंध आपल्याला येतो किंवा हिना अत्तराचा देखील वास आपल्याला येतो. हा काही साधा अनुभव नाही, हा दत्त महाराज आपल्या आसपास असल्याचा संकेत आहे किंवा स्वामी महाराज आपल्या घरामध्ये आहे त्यांचा तो संकेत आहे. हिना अत्तर हे स्वामी महाराजांच्या आवडीचं अत्तर आहे आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये असा सुवास अचानक आपल्याला जाणवायला लागला तर आपण समजून घ्यायचं आहे की साक्षात दत्त महाराज किंवा स्वामी महाराज आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत आहे. आता तिसरी अनुभूती आहे स्वप्नांमधील दर्शन. बघा, बऱ्याच भक्तांना ही अनुभूती मिळत असते. पारायण काळामध्ये अनेकांना वेगवेगळी स्वप्न पडायला लागत असतात आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणाऱ्या व्यक्तीला दत्त महाराज स्वप्नातून साक्षात्कार देतात किंवा अनुभूती देतात. हा लाखो भक्तांचा अनुभव आहे. बघा, काय होतं, काहींना दत्त महाराज आपल्या स्वप्नामध्ये दिसत असतात, काहींना स्वामी महाराज आपल्या स्वप्नात दिसतात किंवा काही व्यक्तींना एखादी तेजस्वी दिव्य मूर्ती दिसत असते. मग कधी ते आपल्याशी बोलतात किंवा कधी फक्त शांतपणे उभे राहून आपल्याला दर्शन देतात. आपल्याकडं ती दिव्य मूर्ती बघत आहे असं आपल्याला जाणवत असतं. काही वेळा स्वप्नामध्ये आपल्याला फक्त एक सावली दिसत असते. त्या सावलीचा चेहरा आपण नीट पाहू शकत नाही. आपण कितीही पाहण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला त्या सावलीचा चेहरा दिसत नाही. पण जरी आपण त्या सावलीचा चेहरा पाहू शकत नाही तरीही आपल्या मनाला आतून खात्री असते
की हे काही साधं स्वप्न नाही, हा साक्षात्कार आहे आणि साक्षात दत्त महाराजांनीच आपल्याला स्वप्नामध्ये दर्शन दिलेलं आहे असं आपण त्यावेळेस समजून जायचं असतं. आणि म्हणून गुरुचरित्र पारायण करत असताना पारायण काळामध्ये आपल्याला जमिनीवर चटई किंवा घोंगडी टाकून झोपायचं आहे आणि झोपताना आपल्याला डाव्या कुशीवरच झोपायचं आहे, की जेणेकरून आपल्याला स्वप्नातून दत्त महाराजांचा साक्षात्कार किंवा अनुभूती मिळत असते. आता चौथी अनुभूती आहे ती म्हणजे संकेत मिळणे. बघा, कधी कधी आपण एखाद्या मोठ्या अडचणीत असतो, काय निर्णय घ्यायचा हेच कळत नाही, खूप मोठं संकट आपल्यावर आलेलं असतं आणि त्या संकटातून बाहेर कसं पडायचं हेच आपल्याला समजत नाही. आणि मग अशा वेळेस अचानक कुणीतरी व्यक्ती आपल्याला योग्य सल्ला देते किंवा एखादी गोष्ट असेल जिच्यावर आपल्याला काय निर्णय घ्यावा ते कळत नसेल, तर ती गोष्ट अचानक स्पष्ट होते किंवा त्या अडचणीवर आपल्याला योग्य मार्ग सापडतो. त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण योग्य निर्णय त्या परिस्थितीमध्ये घेत असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण विचार करतो की हे कसं झालं, पण हा काही योगायोग नसतो. हे दत्त महाराजांनी आपल्याला दाखवलेले मार्ग असतात. साक्षात दत्त महाराजांनीच आपल्याला त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा योग्य निर्णय घेण्यासाठी दिलेली अनुभूती असते. अशा वेळेस आपण समजून जायचं आहे की आपण करत असलेली सेवा दत्त महाराजांपर्यंत पोहोचत आहे आणि दत्त महाराज आपल्याला आपल्या प्रत्येक संकटातून किंवा अडचणीतून बाहेर काढण्यात आपली मदत करत आहे. आणि आपण जी सेवा करत आहोत ती अधिक एकाग्रतेने करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता पाचवी आणि खूप महत्त्वाची अनुभूती म्हणजे अडथळे दूर होणे. बघा, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू केल्यानंतर आपली जी कामं अनेक वर्षांपासून किंवा महिन्यांपासून अडकलेली असतात ती कामे हळूहळू पूर्ण व्हायला लागतात. आपल्या घरातील वातावरण सुधारायला लागतं. घरामध्ये जे भांडणं होत असतील किंवा ताणतणाव असेल तो हळूहळू कमी व्हायला लागतो. किंवा आपल्या आयुष्यात काही संकट असतील, समस्या असतील, त्या आपोआप सुटायला लागत असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं जे आयुष्य आहे ते अगदी सुरळीतपणे चाललं आहे असं आपल्याला जाणवायला लागतं. तेव्हा हा काही योगायोग नसतो, ही थेट गुरूंची कृपा असते, म्हणजे साक्षात दत्त महाराजांची कृपा असते. दत्त महाराज आपल्याला या सर्व अडचणीतून बाहेर काढत असतात आणि आपलं जे जीवन आहे ते सुखकर बनवत असतात. आता पुढची अनुभूती आहे आणि ती म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा प्राण्याच्या स्वरूपात दर्शन. बघा, गुरुचरित्र पारायण काळामध्ये अचानक तुमच्या घरी कोणीतरी पाहुणा येईल की तो पाहुणा याआधी कधीच तुमच्या घरी आलेला नसेल किंवा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल कधीही विचार केलेला नव्हता. अशी व्यक्ती अचानक तुमच्या घरी पारायणाच्या काळामध्ये येईल. किंवा तुमच्या घरी एखादी व्यक्ती अचानक काहीतरी मागण्यासाठी येईल. मग एखादी गरीब व्यक्ती येईल किंवा एखादा लहान मुलगा किंवा मुलगी येईल किंवा एखादा वृद्ध माणूस तुमच्या घराच्या दारामध्ये येऊन तुमच्याकडे काहीतरी खाण्यासाठी मागेल किंवा पाणी पिण्यासाठी मागेल. त्याचबरोबर एखादी गाय, कुत्रा किंवा मांजर सुद्धा तुमच्या घराच्या समोर येऊन उभे राहतील. गुरुचरित्र पारायण काळामध्ये तुमच्या घराजवळ जर गाय किंवा कुत्रे तुम्हाला दिसत असतील तर खरंच यावरून समजून जायचं आहे की हे साक्षात दत्त महाराजां तुम्हाला साक्षात्कार देत आहे, दर्शन देत आहे. आणि मग गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपल्या दारात कोणीही आलं किंवा आपल्या घरी जो कोणी व्यक्ती येईल, प्राणी येईल किंवा पक्षी येईल, त्याला आपल्याला काहीतरी खाऊ पिऊ घालायचं आहे. आपल्या घरून त्याला तसंच रिकाम्या हाती जाऊ द्यायचं नाही, कारण दत्त महाराजच आपल्याला दर्शन देण्यासाठी आलेले असतात. त्याचबरोबर अचानक पारायण काळामध्ये आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला नवनवीन पक्ष्यांचा आवाज येतो. नवनवीन पक्षी आपल्या घराच्या आजूबाजूला दिसायला लागतात. याआधी कधीही पक्षी तुमच्या घराजवळ येत नसतील, पण या पारायण काळामध्ये पक्षी तुमच्या घराजवळ यायला लागतात. पक्ष्यांचा किलबिलाट तुमच्या कानावर ऐकू येत असतो. अशा वेळेत समजून जायचं आहे की तुमच्या घरामध्ये साक्षात सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराजांचा वास आहे आणि म्हणूनच हा जो निसर्ग आहे तो दत्त महाराजांचा आपल्याला काहीतरी साक्षात्कार करून देत आहे, काहीतरी संकेत आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहे. मग तुम्ही पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे किंवा त्यांना खाण्यासाठी धान्य द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायण काळामध्ये दत्त महाराज वेगवेगळ्या रूपांमध्ये साक्षात्कार देत असतात. तसेच दत्त महाराज अनेक वेळा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असतात. दत्त महाराजांचा सहवास आपल्याला आपल्या घरामध्ये अतिशय सूक्ष्म स्वरूपात
दिसत असतो, तो आपल्याला जाणवत असतो. फक्त आपल्याला हे जे संकेत आहे ते समजून घ्यायचे असतात, त्यांना जाणून घ्यायचं असतं. मैत्रिणींनो, गुरुचरित्र पारायण म्हणजे फक्त ग्रंथ वाचन नाही, ती एक अनुभूती आहे, साक्षात्कार आहे, जिथे तुम्ही कधीही एकटे नसतात. साक्षात दत्त महाराजच तुमच्या सोबत असतात. मग कधी स्वप्नांमध्ये, कधी संकेतांमध्ये, तर कधी शांततेमध्ये दत्त महाराज तुम्हाला अनुभूती देत असतात, दर्शन देत असतात, साक्षात्कार देत असतात. फक्त तुम्हाला तो साक्षात्कार किंवा ती अनुभूती समजून घेता आली पाहिजे. त्यासाठी तुमचं मन हे शांत असलं पाहिजे, विचार शुद्ध आणि सात्विक असले पाहिजे आणि वर्तन सुद्धा आपलं शांत असलं पाहिजे आणि तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण या पारायणाच्या कालावधीमध्ये केलं पाहिजे. म्हणून श्रद्धेनं पारायण करा आणि आलेल्या अनुभूती किंवा साक्षात्कार ओळखण्याचा प्रयत्न करा, कारण साक्षात्कार नक्कीच होत असतात. आता ज्या प्रकारे दत्त महाराज आपल्याला गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये साक्षात्कार देत असतात, अनुभूती देत असतात, तसेच दत्त महाराज या पारायण कालावधीमध्ये आपली परीक्षा सुद्धा पाहत असतात आणि म्हणूनच गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये दत्त महाराज आपली परीक्षा कशा प्रकारे पाहतात, कोणते संकेत आपल्याला मिळत असतात, याबद्दल लॉंग व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे. नक्की पहा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.